तुम्ही डीएस रंगवलात माझ्या समोर. डीएस नावाची तर कुणी व्यक्ती नाहीच आहे. हे प्लॅनिंग होतं का तुमचं? कन्सेप्च्युअली डीएसच माझ्यासाठी परफेक्ट पार्टनर आहेत. आता ही कशाला आली ते? हिने काय लोचक केला नाही म्हणजे झाला. बाई बाई मॅम ऐका तो. देवा देवा बाई मॅम, देवा मोठा. आय लव्ह यू देवा. देवा आय लव्ह यू. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तेव्हा डीएस माझ्यासाठी किती करेक्ट असतील तरी मला ते नाही आवडत. मला जोडीदार म्हणून तुम्ही हव्यात. I love you, देवा. I love you, देवा. I love you, देवा. बाई देवा बाई. मॅम, मॅम ऐका. देवा तुम्हाला राधा, तू जर खरंच मला तुझा बेस्ट फ्रेंड मानत असशील ना, तर तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. देवा आणि मॅमला प्लीज एकत्र येऊ दे. हे बघ, माझ्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी प्लीज. थँक्यू व्हेरी मच. बाई अरे कुठे तू? अरे डॉली बाई काय बोलले ते ऐकायचं तरी ना. बाय. आय लव्ह यू देवा. तुम्ही मला आवडत नसता तर मी इथे का आले असते? अरे आपण पण इथे का आलो असतो? आई शपथ भाई कमाल. भाई बोले वो शोले. मेरे रंग में रंगने वाली हरी हुई प्रेम मेरे साथ मी रडले की तुम्हाला बरं वाटतं. किती घाबरले मी. मला काय झालं असतं तर पुन्हा जर का असं वागलात तर बघा मी काय करते ते. सोडणार नाहीये मी तुम्हाला. खरंच डॉली? तो डीएस मला डॉक्टर मोनिका श्रीखंडे म्हणायचं. मोनिका मॅडम, तुम्ही पण विसरताय की आपण तेव्हा सुरू आहोत. हा मोनिका मॅडम, ते जादूचे 3 शब्द बोला ना. नाही बोलणार. बोला ना. नाही बोलणार. बघा, नाही बोलणार.
ठीक आहे डॉलीबाई, आपण परत उडी मारायला चाललो. ठीक आहे बोलते, उडी मारू नका. मग बोला ना ते 3 जादूचे शब्द. आय हा पुढे. आय हा पुढे बोला ना. आय हेट यू. हे चीटिंग आहे मोनिका मॅडम. मोनिका मॅडम नाही, डॉलीबाईच म्हणा. तुमच्या तोंडून तेच ऐकायला छान वाटतं. बर डॉलीबाई, आता तरी बोला ना ते 3 जादूचे शब्द. ते एक बरं आहे तुमचं. तुम्ही काही बोलू नका, सगळं माझ्याकडूनच बोलून घ्या. आता तुम्ही नाही बोलत तर आपण कसं बोलणार? तुम्ही जेव्हा पाण्यात उडी मारली ना, त्यावेळेला जीव जाईस तोपर्यंत मी ओरडून ओरडून किंचाळून हेच बोलत होते. माहितीये तुम्हाला, तुम्हीच बोलला नाही आहात. नाही आपल्याला काहीतरीच वाटतं. तुम्हीच बोला ना. नाही तुम्ही बोला. यही सच है शायद प्यार किया तीसरे देवाबाई पण ना लहान पोरापेक्षा कमी नाही. बाकीच्या गोष्टीत वाघ असतो, एकदम वाघ. पण चला प्रेमाची आणि डॉलीबाईंची गोष्ट आली ना की मांजर होतो, एकदम मांजर. जे घडलं ते मी थांबवू नाही शकले, पण आता त्याच्यामुळे जे घडणार आहे ना, त्या परिणामांना फेस करायची तयारी ठेवायला हवी कबीर. राधा, राधा, तुम्ही आपले टीचर ना, आपण तुमचे विद्यार्थी ना, मग तुम्हीच आपल्याला शिकवा ना ते कसं बोलतात ते. काही काय शपथ. काय झालं? छातीत दुखतंय? हो डॉलीबाई, तुम्ही अशा काही कातील लाजलात ना की आपल्याला वाटलं की डायरेक्ट हार्ट अटॅकच आला पहिला. काही काय घाबरले ना मी. डॉलीबाई, तुम्ही घाबरलात ना माहितीये मी घाबरले की छान दिसत. नाही नाही नाही, तुम्ही घाबरलात ना, तुमच्या नाकाचा शेंडा असा काही लाल होतो ना, एकदम गुलाबाच्या कैसारखा. शपथ डॉलीबाई, तुम्ही समजा अशाच लाजत राहिलात ना, आपल्याला पहिला, दुसरा आणि तिसरा हार्ट अटॅक येऊन आपण डायरेक्ट असं नाही बोलायचं. डॉलीबाई, नाही नाही नाही, ते बांधू नका. ते मोकळे केस ना एकदम त्या ढगासारखे मस्त दिसतात तुमच्या. तुम्ही ना मुद्द्याचं सोडून आहे ना बाकी सगळं बोलताय. काय मुद्द्याचं?
डॉल्बी आपण तर तुम्हाला करून दाखवलं. म्हणजे हे काय, तुम्ही मला प्रपोज पण केलं नाही, अंगठी पण दिली नाही, काही नाही. डॉलीबाई बघा ना, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात हा क्षण यावा, आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात हा क्षण येतो ना, तेव्हा ती लोक काय काय करतात बघा. आपण सुद्धा ना या क्षणाची जाम वाट बघत होतो. आता आपल्या आयुष्यात हा क्षण आला ना, तर आपल्याला काय करताच येत नाही. आपल्याकडे आता द्यायला काहीच नाहीये, आणि बोलायला गेलं की आपली बोलतीच बंद होते. ही सगळी कारण आहेत फक्त. खरी हिंमत असेल ना तुमच्यामध्ये तर बस तुम्ही मला बोलूनच दाखवायला पाहिजे. हा डॉलीबाई, आपण करून दाखवू. आपण ट्राय करतो बघा. बोला. डॉलीबाई बघा. काय, काही कळत नाहीये मला. डॉलीबाई, आज अख्ख्या दुनियेसमोर हे तुमच्या समोर आपण कबूल करतोय, पण मोठ्याने ओढून सांगणार की श्रीखंड लई गोड आहे. डॉलीबाई, आय लव्ह यू. या नात्यात पुढे जाण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला ना डॉलीबाई. कळत नाहीये कुठून सुरुवात करू. डॉलीबाई बिंदास बोला. मी आता जे काही सांगणार आहे त्याने कदाचित तुमचा निर्णय बदलू शकतो, पण मला सांगणं खूप महत्वाचं वाटतंय. ओ डॉलीबाई, जे काय आहे ना ते बिंदास बोला ना, फुकटचं आपलं टेन्शन येतंय. कसं सांगू. अहो डॉलीबाई, आपल्यावर भरोसा आहे ना, मग जे काय असेल ना ते पटकन सांगून टाका ना प्लीज. तेव्हा माझ्या आईच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात आणखीन एक महत्वाची व्यक्ती आहे, माझा मुलगा. तेव्हा प्लीज काहीतरी बोला. म्हणजे तुम्हाला राग आला असेल कदाचित, तुम्ही नाही म्हणू शकता, काही जबरदस्ती नाही. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता, मी सगळ्याची खरं खरं उत्तर देईन. डॉलीबाई बस काय एवढंच. तुमच्यासाठी ना आपली जान पण हाजीर आहे. हो, आता ते तुमचं आमचं असं काय पण राहिलं नाही. आता सगळं आपलं आहे. तुम्ही आपल्या, तुमची नाती ही आपली नाती, आणि तुमची माणसं ही आपली माणसं. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आयुष्यपट डॉलीबाई, पण एक प्रॉब्लेम आहे. काय. हो, आता आपल्याला त्याची पण परमिशन घ्यावी लागेल. डॉलीबाई, आपण हे सगळं करताना पार थकून केलं आहे. नाही 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 नाही, त्याची परमिशन काढायची गरज नाहीये. म्हणजे त्याची ऑलरेडी परमिशन आहे. काय? म्हणजे इनफॅक्ट तो तुम्हाला खूप मदत पण करत होता. आयुष्यपट, आपल्याला मदत कधी? त्यालाच विचारा. तुम्ही त्याला भेटता? आयुष्यपट, आपण त्याला कधी भेटलोय? रोज भेटता. काय म्हणता का डॉलीबाई? डॉलीबाई कोण आहे तो? कुठे राहतो? काय नाव त्याचं? नाव
त्याचं नाव कबीर. कबीर माझा मुलगा आहे. हे शपथ, कबीर? नाही डॉलीबाई, कबीर तुमचा मुलगा नाही. म्हणजे फक्त तुमचा मुलगा नाही, आपला कबीर. मला तुम्हाला सगळं खरं खरं सांगायचं होतं. तुमच्यापासून काही लपवायचं नाही. आई शपथ डॉलीबाई, हे म्हणजे एक नंबर झाले बघा. म्हणजे ते आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन, असं झालंय. ते स्कीम असते ना, एक वर एक फ्री. इथे तर एकदम मोठा झोल आहे. त्या ओरिजिनल पेक्षा ते फ्री आहे ना, तेच जबरदस्त आहे. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला माझ्यापेक्षा कबीर जास्त आवडायला लागलाय तर. नाही नाही डॉलीबाई, असं काही नाही. पण तेव्हा तुम्हाला माहितीये, हे सगळं मी तुम्हाला नंतरही सांगू शकले असते, पण आज आपल्या नात्याची सुरुवात होणार. आणि सगळ्यात महत्वाचा आहे विश्वास. म्हणून मी तुम्हाला हे सगळं आत्ता सांगितलं. माझ्या आयुष्यातलं हे फक्त एकमेव सिक्रेट आहे. अशी ही एकमेव गोष्ट जी मी तुमच्यापासून लपवली, म्हणून आत्ता मला ती तुम्हाला सांगावीशी वाटली. डॉलीबाई, तुम्ही आहातच बेस्ट. काय पण प्रॉब्लेम नाही बघा आपल्याला. थँक्स देवा, तुम्ही मला माझ्या पास्ट सकट एक्सेप्ट केलं. माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तुमच्या आयुष्यात पण अशी एखादी गोष्ट असेल, एखादं सिक्रेट असेल, तुमचं काही पास्ट असेल, तर तुम्ही मला तितक्याच विश्वासाने सांगू शकता. आणि मी सगळं एक्सेप्ट करायला तयार आहे. माझ्यापासून मुद्दाम जर काही म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की मुद्दाम लपवलंय, पण जर एखादी गोष्ट सांगायची जरी राहून गेली असेल ना, तरी तुम्ही प्लीज मला सांगा. डॉलीबाई, ते आपण लाईफ पार्टनर म्हणून माझी तुमच्याकडनं दुसरी कुठलीच अपेक्षा नाहीये. मला फक्त इतकंच वाटतं की प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. तुमचं एखादं सिक्रेट असेल, पास्ट असेल, तर तुम्ही मला बिनधास्त सांगा. इनफॅक्ट तुम्ही मला ते गिफ्ट दिलं असं समजून मी ते सगळं एक्सेप्ट करेन. पण प्लीज काही असेल तर मला सांगा. जेव्हा आपण एखाद्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून एक्सेप्ट करतो, त्यावेळेला त्याचे प्लस मायनस सगळे पॉइंट्स लक्षात घेऊनच त्याला एक्सेप्ट करतो ना. त्यामुळे बिलीव्ह मी, असं कुठलंही सिक्रेट असेल, काहीही पास्ट असेल, तरी मला सांगा. आजपासून मेलाच माझ्यासाठी. मी तुझी मुलगी नाही आणि तू माझा बाप नाही. देवा, हं? कसला विचार करताय? काही असेल तर बोलून टाका. इनफॅक्ट खरं बोलल्याने मनावरचा ताण कमी होतो. नाही नाही डॉलीबाई, अहो असं काय पण नाहीये. डॉलीबाई, आता तरी आपल्याला काय बोलायचं ते खरंच कळत नाही. आणि आपल्याकडे खरं लपवण्याशिवाय दुसरा काय पण ऑप्शन नाही. डॉलीबाई, आपल्याला माफ करा.